पाठ्यक्रम जो आहे, अभ्यासक्रम जो आहे, तर बहुतांशी बऱ्याच जणांनी ऑलरेडी ही एक्झाम दिलेली आहे. बरोबर आहे की नाही? दिलेली असेल किंवा मग क्वालिफाय झाला नसाल किंवा कोणी क्वालिफाय ज्याला म्हणतात पेपर सेकंड कोणाचा राहिला असेल, तर बऱ्याच अडचणी असतील. तर कधीही कुठल्याही अभ्यासाची सुरुवात आपण नेहमी तो सिलेबस काय तो समजून घेणं गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षेचा मंत्र असा आहे की सगळ्यात पहिली गोष्ट, जर तुम्हाला तलावात पोहायचं असेल तर ते तलाव कुठे आहे ते माहिती पाहिजे. तलावात पाणी किती आहे, त्याची लांबी रुंदी उंची किती आहे ते माहित पाहिजे. त्या पद्धतीने एखादी परीक्षा जर आपल्याला द्यायची असेल तर ती परीक्षा देत असताना तिचा अभ्यासक्रम, तिचा पाठ्यक्रम काय आहे तो तुम्हाला माहिती पाहिजे. आता तुम्ही हे लिहायची गरज नाही, याची पीडीएफ मी ग्रुपवर शेअर करणार आहे. तुम्ही आता सध्या ऐकण्याची भूमिका घ्यायची आहे. यामध्ये पाठ्यक्रम अभ्यासक्रम जो आहे तो पेपर 1, टीईटी पेपर 1. आता टीईटी म्हणजे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा असं म्हणतात त्याला. तर टीईटीचे 2 पेपर असतात, एक पेपर 1 असतो आणि एक पेपर 2 असतो. पेपर 1 कोणासाठी असतो? तर जे प्रायमरी टीचर असतात, जे 1ली ते 5वी साठी प्राथमिक स्तरासाठी शिक्षक होण्यासाठी पात्र होऊ इच्छितात, तर असे जे आहेत ते प्राथमिक स्तराचे शिक्षक असतात. त्यामध्ये विषय काय काय आहेत प्राथमिक स्तरासाठी ते आपण आता एकदा समजून घेऊया. साधारणपणे पहिला जो भाग असतो त्यामध्ये एक भाषा 1 आणि भाषा 2 असा भाग असतो. तर या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा 1 व भाषा 2 चे विषय तुम्हाला घेता येऊ शकतात. तर त्यामध्ये बघूया अजून काय आहे ते. तर या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा 1 आणि भाषा 2 विषय घेता येतील. भाषा 1 मध्ये जर तुम्ही मराठी असेल तर प्रथम भाषा तुमची मराठी असेल तर मराठी घेऊ शकतात. इंग्रजी असेल इंग्रजी, उर्दू असेल उर्दू, उरलेल्या बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड, हिंदी यापैकी एक भाषा तुम्हाला घेता येईल. आणि भाषा 2 मध्ये जर तुम्ही मराठी घेतलं तर सोबत इंग्रजी घेऊ शकतात. इंग्रजी पहिली भाषा असेल तर मराठी दुसरी, किंवा उर्दू असेल तर मराठी किंवा इंग्रजी घेऊ शकतात. आणि उरलेल्या भाषांच्या बाबतीत तसंच. म्हणजे तुमची फर्स्ट लँग्वेज कोणती आहे, सेकंड लँग्वेज कोणती आहे, त्या पद्धतीने तुम्ही भाषेची निवड करू शकता. हा झाला पहिला भाग भाषेच्या संदर्भात. ओके. नंतर मी डिटेल सांगणारच आहे. आता याच्यामध्ये भाषेमध्ये काय असणार आहे, तर 1ली ते 5वीला असलेला अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहणार आहे. तर 1ली ते 5वीला असलेला अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम आपल्याला बघायला मिळेल या बाबतीत, भाषेच्या बाबतीत. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. ओके. बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र याच्यामध्ये आता भाषा 1 झालं, भाषा 2 झालं. त्यानंतर तिसरा जो सब्जेक्ट असेल टीईटी पेपर 1 मध्ये, तर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र या संबंधी व 6 ते 11 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेसंबंधी. 1 मिनिट, कोणीतरी जॉईन झालंय, आपण जॉईन करून घेऊया. हा, आपण सगळ्यांना ऍडमिट केले, पुन्हा एकदा जॉईन करून घेतलेलं आहे. तर बालमानसशास्त्रामध्ये या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र या संबंधी व 6 ते 11 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधी असणार आहेत. याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये म्हणजे ज्याला आपण दिव्यांग बालक म्हणतो त्या संदर्भातली, आणि बाकी आहेत सगळे ते पुढे बघणारच आहोत. त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय अंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश हा बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्रामध्ये आहे. तुम्हाला हे मी जरी तुम्हाला शॉर्टकट वाटत असलं, मुळात या विषयांचा अभ्यास करताना त्याची डेप्थ आपल्याला पुढे लक्षात येणार आहे. या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारित सध्या राज्यात सुरू असलेला विहित पाठ्यक्रम लागू राहील. म्हणजे जे आता डीएलएड ला जो काही डिप्लोमा इन एज्युकेशनला जो काही सिलेबस आहे, तो सिलेबस या अध्यापन पद्धतीच्या संदर्भात लागू राहणार आहे, मानसशास्त्राच्या संदर्भात लागू राहणार आहे. ही गोष्ट मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. ओके. त्यानंतर पुढे बघूया. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पुढची, ती म्हणजे
गणित. गणित हा विषय जो आहे तो चौथा घटक आहे पेपर एक मध्ये. गणित विषयामध्ये साधारणपणे काय असणार आहे बघा. गणित विषयाशी संबंधित प्रश्न आहे गणितातील मूलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारित असतील. गणित विषयाची व्याप्ती 1ली ते 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असणार आहे. म्हणजे गणित हा एक विषय असणार आहे तुम्हाला पेपर फर्स्ट मध्ये. पहिले भाषा एक, भाषा दोन, देन बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, चौथा आहे गणित आणि पाचवा जो आहे तो परिसर अभ्यास. ओके. आता परिसर अभ्यासामध्ये काय असणार आहे बघा. परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मूलभूत संबोध या विषयाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारित असणार आहेत. परिसर अभ्यासामध्ये मग साधारणपणे 3री पासूनचा सिलेबस यामध्ये महत्वाचा आहे. परिसर अभ्यासाची व्याप्ती 1ली ते 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार म्हणजे आता जो काही अभ्यासक्रम चालू आहे त्यानुसार असेल. मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम जो 2012 मध्ये तयार झाला यामध्ये 1ली व 2रीला स्वतंत्रपणे परिसर अभ्यासा विषय नाही, नाही मुळात नाहीच येतो. तो 3री पासून होता आहे. हे मी जे तुम्हाला आता मगाशी बोललो तर तो विषय 3री पासून आहे. यामध्ये परिसर अभ्यासाविषयी प्रथम भाषा व गणित या विषयांमध्ये एकात्मिक पद्धतीने समाविष्ट. तुम्हाला माहिती इंटिग्रेटेड सिलेबस आहे त्यामध्ये समाविष्ट आहे. इयत्ता 3री ते 5वीचा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2004 मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहणार आहे. हा प्रचलित अभ्यासक्रम आहे. काठिण्य पातळी जी आहे पेपर एक साठी वरील सर्व विषयांच्या संदर्भात इयत्ता 1ली ते 5वीच्या अभ्यासक्रमातील घटकावर माध्यमिक SSC बोर्डाच्या लेवलची काठिण्य पातळीचे तुम्हाला प्रश्न असणार आहेत. नंतर आपण प्रश्न बघणारच आहोत. यामध्ये संदर्भ जर तुम्हाला TET पेपर एक मध्ये वापरायचा असेल तर प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम, प्रचलित अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रम, संबंधित विषयांची राज्य शासनाने विहित केलेली 1ली ते 10वीची साधारणपणे 1ली ते 10वीची पाठ्यपुस्तके. तर हा साधारणपणे पेपर एकचा सगळा उलाढाल आपण बघितलेली आहे. त्याचबरोबर पेपर दोन मध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे पेपर दोन मध्ये काय आहे बघा. पेपर दोन बघूया आपण. पेपर दोन हा 6वी ते 8वीचे जे शिक्षक होऊ इच्छितात उच्च प्राथमिक स्तरासाठी त्यांच्यासाठी असणार आहे. त्यामध्ये भाषा एक, भाषा दोन ॲज इट इज पेपर एक प्रमाणे असेल. पाठ्यक्रमाची व्याप्ती जी आहे ती आपण आता बघूया. पाठ्यक्रमाची व्याप्ती यामध्ये भाषा एक, भाषा दोन विषय घेता येतील. मगाशी बोललो होतो तसंच तुम्ही भाषा एक मराठी घेतली तर दुसरी इंग्रजी घ्या. नंतर इंग्रजी घेतली प्रथम भाषा तर दुसरी मराठी, उर्दू असेल तर मराठी किंवा इंग्रजी. याच पद्धतीने इतर भाषांसाठी तुम्ही करू शकता. म्हणजे 2 भाषा झाल्या. त्यानंतर पुढे आहे 6वी ते 8वीचा प्रचलित अभ्यासक्रम. याच्यामध्ये आपल्याला उपयुक्त ठरणार आहे भाषा एक, भाषा दोन साठी. बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र हा जसा पेपर एकला आहे तसाच तो पेपर दोनला आहे. जे मी तुम्हाला आता वाचून दाखवलं तेच आहे. यामध्ये शैक्षणिक मानसशास्त्र 11 ते 14 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या लर्निंग आणि टीचिंग म्हणजे अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याचबरोबर विशेष गरजा असणारी मुले, त्यांची वैशिष्ट्ये, शालेय अंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये, बरोबर आहे की नाही. तर ही गोष्ट याच्यामध्ये असणार आहे. यामध्ये पुढे बघूया. पुढे काय म्हटलंय बघा. त्याच्यामध्ये जो काही BEdचा अभ्यासक्रम बघा इथे सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे. या विषयासाठी प्रचलित अध्यापन शिक्षण पदविका जी आहे ती अध्यापन शिक्षण पदविका व 11 ते 14 वयोगटाशी संबंधित BEd अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. त्यानंतर गणित आणि विज्ञान विषयाचा गट जो आहे गणित विज्ञान विषया गटासाठी एकूण 60 गुण असून त्यापैकी 30 गुण गणितासाठी व 30 गुण विज्ञानासाठी राहतील. या विषय स्तरावरील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मूलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबंधी असणार आहेत. याच्यामध्ये सुद्धा प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता 6वी ते 8वीचा पाठ्यक्रम लागू असणार आहे. आणि चौथा जो गट आहे याच्यामध्ये चारच. ज्यांचं गणित विज्ञान असेल त्यांना सामाजिक शास्त्र नसणार आहे आणि ज्यांचं सामाजिक शास्त्र असेल त्यांना गणित विज्ञान नसणार आहे.
तर याच्यामध्ये सामाजिक शास्त्र विषय गटामध्ये 60 गुणांचे प्रश्न, त्यामध्ये सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय, अध्यापन शास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील. प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असून तो पाठ्यक्रम लागू राहणार आहे. काठिण्य पातळी याची SSC बोर्डाच्या लेवलची असेल किंवा 11वी-12वी पर्यंत, म्हणजे ज्याला HSC म्हणतो आपण, हायर सेकंडरी जे आहे 12वी पर्यंत याची काठिण्य पातळी असेल. 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमावर प्रश्न राहतील आणि काठिण्य पातळी मात्र उच्च माध्यमिक स्तरावरील असेल. यामध्ये 6वी ते 8वीचा पाठ्यक्रम, प्रचलित अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रम पाठ्यक्रम, त्यानंतर प्रचलित संबंधित विषयांची राज्य शासनाने विहित केलेली पुस्तके याच्यामध्ये तुम्ही वापरू शकतात. 1ली ते 12वीची पाठ्यपुस्तके. आपण आता दुसरी PDF बघणार आहोत. ही 2024 पेपर 1 सिलेबस इन मराठी आपण समजून घेऊया. यामध्ये बघा महा TET 2024 पेपर सिलेबस, यामध्ये आपण पुढे जाऊया. याविषयीचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि हा पेपर देण्यासाठीची आवश्यक शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता, तसेच पेपर 1 उत्तीर्ण होण्यासाठीचा क्रायटेरिया, या सर्वांची अधिकृत माहिती आपण बघणार आहोत. पात्रता काय आहे बघा, बरेच जण मला म्हणत असतात की याची पात्रता काय आहे. तर शिक्षक पात्रता परीक्षेचा पहिला पेपर देण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता म्हणजे पेपर 1 साठी उमेदवाराने 12वी उत्तीर्ण केलेली असावी, सोबत D.Ed ही पदविका उत्तीर्ण केलेली असावी, तरच तो उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा TETचा पेपर 1 देण्यासाठी पात्र ठरतो. म्हणजेच HSC प्लस D.Ed अथवा DLED उत्तीर्ण उमेदवारच महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा देऊ शकतो. यामध्ये परीक्षेचा आराखडा, प्रश्नांचे स्वरूप, साधारणपणे एकूण प्रश्न तुमचे 150 असणार आहेत, एकूण गुण 150 असणार आहेत आणि एकूण कालावधी हा तुमचा 150 मिनिटांचा असणार आहे. म्हणजे 2.5 तास तुम्ही धरून चला, म्हणजे 150 मिनिटं म्हणजे 2.5 तास, 60 मिनिटं, 60 मिनिटं आणि पुन्हा वरचे 30, असे जवळजवळ तुमचा जो पेपर असणार आहे तो 2.5 तासाचा असणार आहे. एकूण प्रश्न 150 असतील, एकूण गुण 150 असणार आहेत. विषय कोणते आहेत, तर बालमानसशास्त्र, अध्यापन शास्त्र आता आपण पाहिलं, त्याचे 30 प्रश्न राहतील 30 गुणांसाठी. बहुपर्यायी म्हणजे ज्याला आपण मल्टी चॉईस क्वेश्चन असणार आहेत. एक प्रश्न त्याला तेवढे 4 पर्याय असतील आणि त्यातून एक उत्तर तुम्हाला सिलेक्ट करायचं असतं, त्याला आपण बहुपर्यायी प्रश्न असं म्हणतो. त्यानंतर दुसरा जो विषय आहे महत्वाचा तो म्हणजे भाषा 1. तुम्ही मराठी असेल तर मराठी, इंग्रजी असेल तर इंग्रजी. भाषा 1 मध्ये 30 प्रश्नांसाठी 30 गुण बहुपर्यायी प्रश्न. भाषा 2 गुण 30, 30 प्रश्न बहुपर्यायी मल्टी चॉईस क्वेश्चन. गणितामध्ये 30 प्रश्न 30 गुणांसाठी मल्टी चॉईस, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि परिसर अभ्यास 30 प्रश्न 30 गुणांसाठी. असे साधारणपणे मी मगाशी बोललो होतो त्या पद्धतीने 150 प्रश्न, 150 गुण, 150 मिनिट, हा साधा सरळ सोपा विषय आहे. लक्षात ठेवायला अगदी सोपा आहे. अशा प्रकारे एकूण 5 विषयांचा शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 मध्ये समावेश होतो. त्यामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या, गुण वरील प्रमाणे दिलेले आहेत. आता आपण शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 मधील प्रत्येक विषयाचा सखोल IBPS पॅटर्नचा अभ्यासक्रम बघूया. आता याच्यामध्ये बालमानसशास्त्रामध्ये काय काय येईल बघा. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 मध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयात विचारण्यात येणारे प्रश्न हे सायकोलॉजीशी रिलेटेड असून मानसशास्त्राशी संबंधित असून ते 6 ते 11 वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी निगडीत असतात. यासोबत ग्रोथ डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड, बालकाची वाढ, त्याच्या गरजा, त्याची गुणवैशिष्ट्ये, त्याच्या जीवनामध्ये होणाऱ्या आंतरक्रिया, बदल, या सगळ्या गोष्टींचा समावेश, उत्तम शिक्षक होण्यासाठीची आवश्यक गुणवैशिष्ट्ये, या सगळ्या सारांशाचा अभ्यासक्रम याच्यामध्ये असणार आहे. तर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयामध्ये याचा समावेश होतो. इतकेच नव्हे तर विविध विषयांमध्ये जसे की भाषा, गणित, परिसर अभ्यास या विषयांमध्ये आवश्यक असणाऱ्या ज्या टीचिंग मेथड्स आहेत, उद्गामी पद्धत, अवगामी पद्धत, बरोबर आहे की नाही, किंवा अध्यापनाची सूत्र आहेत, काठिण्याकडून सोप्याकडे,
बरोबर आहे की नाही, जी अध्यापनाची सूत्र असतील, अध्यापनाच्या विविध पद्धती असतील, कथाकथन पद्धत असेल, ज्या ज्या पद्धती, मग काही विद्यार्थी केंद्रित पद्धती, काही शिक्षक केंद्रित पद्धती, यावर प्रश्न विचारले जातात. बेसिकली या विषयामध्ये ऍप्लिकेशन बेसचा जास्त वापर केला असतो. एखाद्या विद्यार्थ्याला येत नाही, मग तुम्ही काय कराल, तर अशा वेळेस सुद्धा तुम्हाला खऱ्या अर्थाने एक ज्याला म्हणतात ना, जिथे तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायला स्कोप असतो, पण त्याच्यासाठी ऍप्लिकेशन बेस जरी तुम्हाला वाटला तरी सुद्धा त्याच्यासाठी अभ्यासाला पर्याय नाही. त्यामुळे अभ्यास करावाच लागणार आहे. त्यानंतर पुढे बघूया. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 करता डीएड उत्तीर्ण उमेदवार पात्र ठरत असल्याने डीएडला डीएड पदविकेला जो बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाचा अभ्यास आहे, तो संपूर्ण अभ्यासक्रम अभ्यासणे आवश्यक आहे. अशा प्रकारे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 करता बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम हा वर दिल्याप्रमाणे आहे. अतिशय सोपा विषय आहे. 30 प्रश्न असतात. किमान याच्यामध्ये जास्तीत जास्त 25 प्रश्न आपले बरोबर येणं अपेक्षित आहे. म्हणजे तुम्ही टीईटी क्वालिफाय होण्यासाठी एक टप्पा तिथेच पार केला असतो. 30च्या 30 बरोबर आले तर अतिशय उत्तम आहे. त्यानंतर आजपर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा आणि टेट परीक्षा ही केवळ महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागामार्फत घेण्यात येत होती. त्यामुळे बाजारात त्याच पॅटर्नची पुस्तकं उपलब्ध, परंतु ती पुस्तके न वापरता तुम्ही IBPS पॅटर्ननुसार सदर परीक्षेचा अभ्यास करतात. आता अजून एक महत्वाचा विषय आहे. आता जी तुमची टीईटी परीक्षा होणार आहे एप्रिल किंवा मे मध्ये, तर ती ऑफलाईन होण्याची शक्यता आहे, ऑनलाईन नाही. तर त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये आपल्याला थोडं सोपं जाईल असं मला वाटतंय. पण शक्यतो IBPS पॅटर्न वापरला तर थोडं आपल्याला अजून त्याची डेप्थ वाढवावी लागेल. कारण IBPS पॅटर्न मध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यामधील ज्ञान तपासले जात नाही. तर बघा, मी मगाशी बोललो होतो ऍप्लिकेशन लेवलचे प्रश्न असतात. तुम्ही वेगवेगळ्या शालेय अडचणींमध्ये किंवा शिकवत असताना वर्गात घडणाऱ्या समस्या, विद्यार्थ्यांच्या शालेय समस्या सोडवण्यासाठी कोणते उपाय कराल, कोणते नियोजन कराल किंवा कशा प्रकारे त्या समस्या सोडवाल यावर सहज आणि सोपे प्रश्न, बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न विचारले जातात. भाषा 1, भाषा 2 संदर्भात आता तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. 3 भाषांपैकी कोणत्याही 2 भाषा तुम्हाला निवडता येतात. उपलब्ध असणाऱ्या 3 भाषांमधून तुम्ही भाषा 1 निवडू शकतात. भाषा 2 म्हणून पहिली भाषा सोडून अन्य, म्हणजे समजा मी मराठी निवडली तर सेकंड भाषा मला मराठी निवडता येणार नाही. मला एक तर इंग्रजी घ्यावी लागणार आहे, मग उर्दू घ्यावी लागणार. त्या पद्धतीने आपण पुढे बघूया कोणाच्या कोणत्या भाषा आहेत. वर्ग 1 ते 5 करता असणाऱ्या शिक्षकांना ऑल सब्जेक्ट शिकवायचे असल्याने त्यांचा कोणत्याच विषयाशी संबंध येत नाही. म्हणजे सगळ्या विषयांशी संबंध येतो. शिक्षकांना ऑल सब्जेक्ट शिकवायचे असल्याने त्यांचा कोणत्याच विषयाशी, आता बीएडचा शिक्षक कसा असतो की त्याच्या मेथड ठरलेल्या असतात, तसं डीएडच्या शिक्षकाला मेथड नाही येत. त्यामुळेच ते कोणत्याही भाषेला प्राधान्य देऊ शकतात. पहिली भाषा निवडल्यानंतर दुसरी भाषा कोणती निवडायची याविषयीची माहिती खाली दिलेली आहे. भाषा 1 मराठी निवडल्यास भाषा 2 इंग्रजी, भाषा 1 इंग्रजी निवडल्यास भाषा 2 मराठी, भाषा 1 उर्दू निवडल्यास भाषा 2 मराठी किंवा इंग्रजी. अशा प्रकारे भाषा 1 भाषा 2 तुम्ही निवडू शकता. यामध्ये मराठी व्याकरण, लेखन, इंग्लिश ग्रामर, रायटिंग स्किल्स, उर्दूमध्ये सुद्धा याप्रमाणे अभ्यासक्रम दिला जातो. एकंदरीत बाकी सरळ सेवा परीक्षांमध्ये जे काही मराठी आणि इंग्लिश या विषयीचे टॉपिक विचारले जातात, तेच टॉपिक शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये विचारले जातात. मात्र काठिण्य पातळी ही 1ली ते 5वी साठी जो अभ्यासक्रम आहे तेवढीच असणार आहे पेपर 1 साठी. IBPS पॅटर्न मध्ये भाषा या विषयावर विचारले जाणारे प्रश्न आहेत ज्ञानावर आधारित नसून ते तुमच्या भाषा कौशल्यावर, संवाद कौशल्यावर, लेखन कौशल्यावर आधारित असल्याचे दिसून येते. तर बेसिकली IBPS पॅटर्न मध्ये लँग्वेज स्किल, देन कम्युनिकेशन स्किल आणि रायटिंग स्किल यावर दिसून येतं. IBPS पॅटर्ननुसार भाषा विषयाचे प्रश्न सोपे असले तरी ते लक्षपूर्वक वाचूनच तुम्हाला सोडवावे लागणार आहेत. ओके, देन पुढे जाऊया आपण. थोडक्यात मराठी भाषेमध्ये लिंग, विशेषण, शुद्ध अशुद्ध शब्द, शुद्ध अशुद्ध वाक्य, जोड शब्द, अलंकारिक शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांची तार्किक मांडणी, वाक्प्रचार, म्हणी, अर्थ, सगळं सगळं ग्रामर याच्यामध्ये असणार आहे. IBPS पॅटर्न मध्ये वर दिलेल्या मुद्द्यांवर जास्तीत जास्त आकलन होईल असे प्रश्न विचारले जातात. इंग्रजी जर असेल तर इंग्रजी भाषा 2 असेल.
किंवा तुम्ही भाषा एक म्हणून निवडली तर मग सिनोनिम्स, अँटोनिम्स, मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड्स, फ्रेजेस, इडियम्स, प्रोवर्ब्स, स्पेलिंग करेक्शन, आर्टिकल्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, अपोजिट अँड सिमिलर मिनिंग वर्ड्स, सेंटेन्स फॉर्मेशन, मॉडेल ऑक्झिलरीज, टेन्सेस यांचा उपयोग केला जातो. उर्दू भाषेमध्ये 1ली ते 5वी करता जो अभ्यासक्रम आहे तो आहे. चौथा विषय आहे गणित. गणितामध्ये हा गणिताचा सिलेबस खूप विस्तारलेला आहे. IBPS पॅटर्न मध्ये गणितापेक्षा बुद्धिमत्तेवर भर दिला जातो हे आपण पाहिलेलं आहे. पण आता ऑफलाईन होणार आहे त्यामुळे सिलेबसच्या बाबतीत अजून अपडेट आपल्याला मिळेलच. तर गणित विषयाचा अभ्यास करताना बेसिक कन्सेप्ट, लॉजिक्स काय आहे, तार्किकता काय आहे, समस्या निराकरण या संदर्भातले सगळे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. तर आकलन क्षमता तुमची चेक केली जाते. ग्रास्पिंग पॉवर किती आहे, आकलन किती आहे हे चेक करण्याचं काम IBPS पॅटर्न मध्ये केलं जातं. IBPS पॅटर्न नुसार मग संख्याज्ञान, गुणाकार, भागाकार, वर्गमूळ, घनमूळ, सरळ रूप द्या, चिन्हांची अदलाबदली, वर्ग समीकरणे, किंमत काढणे, गुणोत्तर, प्रमाण, काम, काळ, वेग, मजूर, टक्केवारी, सरासरी, नफा, तोटा, वैवारी, घड्याळ, भूमितीवरील प्रश्न, क्षेत्रफळ, संख्या, प्रकार, घातांक, त्यांचे नियम, परिमिती, स्तंभालेख, शेकडेवारी, बहुपदी, मालिका पूर्ण करणे, क्रमनिश्चिती, समसंबंध, वेगळे पद, अंकांचे कोडे, सांकेतिक भाषा, नाते संबंध, आरशातील प्रतिमा, पेपर कटिंग, आकृतीची मालिका, वेन आकृती, हे सगळं सगळं बैठक व्यवस्था, या विधान गृहीतके, या सगळ्या गोष्टींचा समावेश हा तुमच्या गणिताच्या पेपरमध्ये केला जातो. त्यामुळे गणित विषयाचा अभ्यास करताना सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. परिसर अभ्यासमध्ये 5वा विषय जो आहे त्यामध्ये इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण, त्यातल्या संकल्पना, अध्यापन, शास्त्रीय पद्धती या विचारल्या जातात. वर्ग 1ली ते 5वीची परिसर अभ्यास या विषयाची पुस्तके, अभ्यासक्रम जर अभ्यासला तर परिसर अभ्यास या विषयाचा अभ्यासक्रम तुम्हाला पूर्ण करता येऊ शकतो किंवा पूर्ण होऊ शकतो. वर्ग 3री आणि 5वीचा इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयाचे अभ्यासक्रम सुद्धा यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. एकंदरीत परिसर अभ्यास या विषयामध्ये विचारले जाणारे प्रश्न हे 1ली ते 5वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात असे पण आपण म्हणू शकतो. तर बेसिकली ही काठिण्य पातळीचा विचार तर केला तर SSC बोर्ड, मी मगाशी तुम्हाला ऑलरेडी हे सांगितलेलं आहे, SSC बोर्ड आणि IBPS पॅटर्न यानुसार असणार आहे. तर यामध्ये ज्ञानापेक्षा तुमचं कौशल्य, तुमचं आकलन, संवाद पद्धती, वर्गामध्ये उद्भवणाऱ्या समस्या, तुम्ही काय करणार आहात याच्यावर प्रश्न असतात. यामध्ये क्वालिफाईंग क्रायटेरिया काय आहे? 4 मिनिटं आपली मीटिंग राहिली त्यानंतर अजून एक लिंक मी शेअर करेल. मी सबस्क्रिप्शन आज घेणार आहे झूमचं. ते पूर्ण 1-2 तासाचं असणार आहे. त्यामुळे आज सध्या आपण एक प्रायोगिक तत्वावर केलेलं आहे. झूमचं सबस्क्रिप्शन आज रविवार असल्यामुळे मिळालं नाही. उद्या आमच्या टेक्निशियनशी बोलून ते आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर मी अजून एक लिंक तुम्हाला शेअर करेल, त्यावेळेस पुन्हा तुम्ही जॉईन व्हायचं आहे. क्वालिफाईंग क्रायटेरिया किंवा कट ऑफ मार्क्स काय आहेत ते समजून घेणं फार गरजेचं आहे. TET ही केवळ शिक्षक होण्यासाठीची पात्र परीक्षा असल्याने परीक्षेचा कट ऑफ लागत नाही. म्हणजे मेरिटमध्ये कोण आलं हा विचार इथे नसतो. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असते ती म्हणजे क्रायटेरिया असतो. तर तुम्हाला क्वालिफाईंग क्रायटेरिया काय आहे तो समजून घेऊया आपण. तर जनरल कॅटेगरी असेल तर तुम्हाला जनरल कॅटेगरीसाठी साधारणपणे विचार जर केला तर 60% गुण मिळवणं आवश्यक आहे. आता 60% म्हणजे किती झाले? तर साधारणपणे 150 प्रश्नांचा 150 गुणांचा पेपर असेल तर तुमचे 60 प्रश्न म्हणजे 60%, त्याचा जर आपण विचार केला तर साधारणपणे 15×90 तुम्हाला 90 मार्क्स असणं गरजेचं आहे. 90, 91 हे जर मार्क्स मिळाले 90च्या पुढे 150 पैकी, कॅटेगरी ओपन असेल तर तर तुम्ही क्वालिफाय करू शकतात. ओके, ओपन कॅटेगरी. त्यानंतर 150 गुणांचा असून तुम्हाला 90 मार्क्स मिळवायचे आहेत. जर शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 150 पैकी 90 मार्क मिळत असतील तर तो विद्यार्थी पात्र झाला किंवा तो उत्तीर्ण झाला असा त्याचा अर्थ होतो. OBC, SC, ST, अदर बॅकवर्ड क्लासेस, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब यांना 55% गुण पाहिजे. म्हणजे 150 गुणांचा पेपर असेल तर या विद्यार्थ्यांना 82 गुण पडणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. तर तुम्हाला 82 गुण पाहिजे. तुम्ही OBC असाल, SC असाल, ST असाल तर तुम्हाला 82 गुण पाहिजे. त्यानंतर पुढे आहे थोडक्यात TET पेपर 1 मध्ये उत्तीर्ण करायचं असेल तर जनरल सोडून इतर ज्या कॅटेगरी आहेत त्यांना 82 गुण असले पाहिजे 150 पैकी. ओके.